ठाणे जिल्ह्यातील 18 विधानसभा मतदारसंघांमध्ये 244 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत। यामध्ये 2014-19 मध्ये विधानसभा निवडणूक लढवलेल्या जुन्या चेहऱ्यांना राजकीय पक्षांनी पुन्हा संधी दिल्याचं दिसून आलंय। यामुळे 5 वर्षांपूर्वीप्रमाणेच मतदारसंघांमध्ये दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती होणार असल्याचं बोललं जात आहे। या निमित्तानं जिल्ह्यात उमेदवार जुनेच, लढत मात्र नवीन असं चित्र आहे। ठाणे शहर विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार संजय केळकर, मनसेचे नेते अविनाश जाधव हे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत, तर या मतदारसंघाचे यापूर्वीचे आमदार राहिलेले ठाकरे गटाचे राजन विचारे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहे। या तिरंगी लढतीत मनसे नेते अविनाश जाधव हे कशी झुंज देणार आहेत आणि मतदारांसोबत कसा संवाद साधतात हे जाणून घेऊयात अविनाश जाधव यांच्याकडून। सांगतो की आमचा विषय हा थेट लोकांच्या कामांचा आहे। मागच्या 7-8 वर्षात आम्ही जी कामं या ठाण्यात केलेली आहेत ती लोकांना आम्ही सांगतोय। आम्ही घरोघरी जाताना लोक आम्हाला सांगतात की तुमची कामं आम्ही पाहिलेली आहेत। युट्यूबच्या माध्यमातून असेल, टीव्ही चॅनलच्या माध्यमातून असेल, पेपरच्या माध्यमातून असेल, लोकांनी आम्हाला पाहिलंय, काम करतात म्हणून लोक स्वतः म्हणतात। सो ज्या विविध भागात आम्ही प्रचाराला जातोय तिथे लोकांचा अतिशय उत्तम रिस्पॉन्स आहे। आणि मागच्या 15 वर्षात आमदार संजय केळकर यांनी न केलेली कामं किंवा त्यांचा नसलेला विधानसभेमधला प्रेझेन्स हा माझ्यासाठी प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे। तुम्ही ज्या वेळेला लोकांना माझी वोट बँक आहे म्हणून सुशिक्षित लोकांना ज्यावेळेला तुम्ही कमी लेखता त्यावेळेला मला असं वाटतं हे लोकांना पटवून देण्याचं काम मी यावर्षी केलेलं आहे। विविध भागांमध्ये जाऊन आम्हाला काम करायची गरज नाही, आमच्याकडे आमची वोट बँक रेडी आहे असं जे आमच्या आमदाराचं वक्तव्य आहे ते आम्ही लोकांना सांगतोय। आणि लोकांना देखील ह्या गोष्टीचं वाईट वाटतंय की कोणीतरी आम्हाला वोट बँक म्हणून संबोधतो। राजन विचारे मागचे 10 वर्ष खासदार होते, त्याच्या आधी 5 वर्ष आमदार होते, त्याच्या आधी 2-3 वेळा ते महापौर होते। 18 वर्षात ज्या माणसाने काही केलं नाही तो माणूस आता येऊन सांगतो मला पाण्याबद्दल करायचंय, मला ट्रॅफिक बद्दल करायचंय। सो मागच्या 18 वर्षात तुम्ही का नाही काम केलं? ज्यावेळेला सरकार तुमच्याकडे होतं, सत्ता तुमच्याकडे होती, सगळ्या गोष्टी होत्या, त्यावेळेला तुम्ही करू नाही शकलात। आणि आता अचानक तुम्हाला असं वाटतंय मी हे सगळे गोष्टी करू शकतो असा साक्षात्कार तुम्हाला झालाय। सो लोकांना कळतंय, तुम्ही ज्या वेळेला लोक तुमच्या दारात येत होती तेव्हा तुम्ही घरी नाहीये म्हणून सांगत होता, आणि आता लोकांच्या घरोघरी जाऊन ज्या वेळेला लोकांना तुम्ही मतं मागताय तर लोक तुम्हाला सांगतायत आम्ही घरी नाही येत म्हणून। सो विचारांचा विचार ह्या वेळेला ठाण्यात होत नाही। राजन विचारे आणि केळकर एकाच गाडीतून माझ्या विरोधात प्रचार करत होते आणि दोघं एकमेकांसाठी मतं जमा करण्याचं काम करत होते। आता त्या दोघांनीही एकमेकांची मतं वेगळी केलेली। सो हे सगळं वेगळेपण जे झालेलं आहे यांच्या मतांमध्ये, सो तुम्हाला त्याचा अंदाज येत नाहीये, पण त्याचा तुम्हाला अंदाज आता येणाऱ्या निवडणुकीला येईल। आणि मी खात्रीने सांगतो की प्रचंड मोठ्या फरकाने मी या दोघांनाही हरवेन।